नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या युट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. एकदम धडपडून घबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्यकृती भाग येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि रानोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. रानोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करत होते. ते काळ्या वावरात बी पेरत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळीच्या जागी हिरवगार पीक शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार. म्हणून माणसं कष्ट करत होती. त्यांना पाहून रानोजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्या थव्याने उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत होती. गडी माणसं धावपळ करत होती. जोगणी भरली की गावचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली माणसं जोगणीला नमस्कार करून आखाऊ मागत होती. आज जोगणी भरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परवानगी मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पैलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं. जागोजाग जोगणी आणि जोगा थांबत. लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणीभोवती हाताला हात धरून कडक केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्यात तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगजोगणी मिरवणूक चालू होती. पुढं सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गती निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीन होऊन सूप फिरत होती. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळे कोणीही पुढं येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोड दौडीत उगाचच भराऱ्या मारित होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणीही जोगणीकडे गैरहेतूने बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजासुतार आपलं अवखळ घोडं लगामोडून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास गिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून रानोजी त्या गर्दीत वावरत होता. पेंड्याचा पुडा कमरेत खून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं घबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग घबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसतसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू होती. जोगणीभोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि रानोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्यांच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता.
कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवून तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, रामदा, तू कवा आलास गा? उशिरा आलोय. तू वाईज बाहेर ये. रानूजीने त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं. रानूदा, काय भानगड? तो आत्ताच्या आता गावाकडचा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत यासनी सांग. काय सांगू? सांग. रानूजी जोगणी घेऊन निघाला. आडवं या. म्हणजे म्हणजे काय नाही. भैरू तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ. मी वाटा रोखून धरतो. पिरचू पुढं. नग भैरू, ही थटून लढायची वेळ नव्ह. तू जा, पळ. रामोशी निरुत्तर निघाला. त्यानं आडाला जाऊन पंजे आखडलं आणि तो धावत निघाला. घुमेन निघाला. रानोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोचायचं याचा विचार तो करीत होता. एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकड्यांच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गांडवाट, पलीकडे ओढा. तिथंच गबऱ्या रानोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागला, कुणाच्या तोंडात विडी पेटली आणि रानोजीनं भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्याच क्षणात ती जोगणीची वाट हिसकली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली. तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पातं लवतं राणोजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला, मोर याल तर मुंडकं मारीन. एकच हलकं लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं सैरावैरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड धुमली, जोगणी गेली, जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावून तर कुणाचा वार चुकून राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्या दिशेने धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगणी गेली, जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शेगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडवून पडलं. उडून येणारे लोक त्याला वाट देईनात. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल वाढली. पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकड्यांच्या पटांगणात आला. म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोललीच नाहीत. गजासुतार आला आणि आणखीनही घोडी आली. त्यांना ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरीतनं वर आलेला राणोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गांडवाटानं 6 मैलाची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलाची आपली शिव गाठावी असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून गबऱ्याचा लगाम काढून फेकून हातातली वाटी कमरेत कोचून त्यानं तलवार सळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला लवकर घेऊन चल. मला टाकून जाऊ न ग. आपली शिव गाठ. चल. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टाचांचा खडाखट खडाखट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यांवर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारा वार कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाचा मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापाटापीत पिछा करीत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या.
आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली, वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून रानोजीने विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्यात वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. रानूजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं गावात पोहोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा हा म्हणतात साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गांड मार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मागवड्यात आली तेव्हा दौलती सरकला. राहीबाई ही भांबावली. राधा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर चालवला. गाव रानोजीला आडवा निघाला. परंतु रानोजी त्या गांडमार्गानं येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती. तरीही खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढं येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरड वाढला होता. गजासुद्धा रानोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा भाला फेकल्या का? गजानं झुनकाळीही घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला रानोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधिरांगात आधीच कळी मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्याला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोग धरला. खोत पुढं येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजा माळी जवळ आला. रानोजीनं खसकन वार मारला. पागोटं तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गांडवाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले. सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापूनं आपला घोडा रानोजीच्या जवळ नेला आणि मागं उसनं घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याचबरोबर उखडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. रानोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले. पुन्हा झाले. मग तो मर्दमाग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग रानोजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिवगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बुडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोरं रडू लागली. बायांनी, राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय रानोजी पाहिला. त्यांचा उग्र चेहरा झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय करणार? पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोतानं अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देता येणार नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन, असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. रानोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन, नाहीतर वाटेगावला आग लावून मी जळून मरेन. चला. पुन्हा तो मानवलोंडा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार भाला परजीत सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या, तलवारी छळछळत होत्या.
दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी, ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हाताऱ्यानी म्हातारी तरणी सुद्धा माळानं पळत होती. राणूजीचं शिर घेऊन येऊ नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामुशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिर घेईन. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झालं. ईर्षेचा डोंब झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतानं आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायचा हेतून लहान थोर धावत होतं. त्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता. मारण्या मरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहू रफरून पावत होते. गोफणीचे पागुरे तयार झाले होते. सर्व लोक ओरडत होते, शिगाव जाळून बेचिराग करा. शिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली धानादान आवरत झाली होती. दंगलीत चुकलेली पोरं बाळं आपापल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता, पण भीती गेली नव्हती. राणोजीच्या एकाच धावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळं लोहाराची आळी रडत होती. गजाचं मडं वाटेगावच्या हद्दीत पडल्यानं ऐकून सुताराची घरं आक्रोश करीत होती. परगावचे जत्रे कोरडून काखेत पागोटी दांबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाल्या का गावासंग किडा रगडल. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायतानाची ताटातूड झाली होती. किती काठ्या किती कुऱ्हाडी बेवारशासारख्या झाल्या होत्या. त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्याहून घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत होता. गावात फिरत होता. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळविणाऱ्याचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाही या बाहेर. पुन्हा जत्रा भरूया चला. आता सर्व काही शांत झालं, परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्या मांग. वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दगावली? 4 हात आणि 2 माळाला. 6. मग जबरा होता. तर मी त्याचं मुंडकं मारून वेशीला टांगलं. शाबास. असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोड तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं, वाटेगावची माणसं माळावर आली. लढायची तयारी आहे त्याची. माळाला माणूस मायना. किती माणूस आहे? दाद नाही. आपली माणसं बाहेर काढा, हत्यार घ्या. बाजीबा ओरडला. त्यांना गावात शिरू देऊ नका, गावाबाहेर रोका. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेटेत दौड लागली. बाहेर पडा, वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराख होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनीही चेव आला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढे निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ढीग लावले. गोफणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली. मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाज खळगे ओढे ओगळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतांना सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चुकीचं आहे. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोकी जरा शांत झाली. राणोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती 2 प्रेत पाहून तो त्वेष चढला होता.
तो लुप्त झाला होता आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चीड आणि लढण्याची धमक काय होती? राणोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिर घेऊ तरच रामुशांची औलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधी विचार केला नव्हता, त्या निवडुंगात काय वास करत, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी, गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकांचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता. तिथे काय होणार? जर लढाई झाली तर कोण मरणार, कोण जगणार? या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पोरं विचार करत होते. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती, परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काही करू शकत नव्हती, कारण कोणत्याही धार्मिक बाबीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता. त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरून जातील हाही काही थोडा फायदा नव्हता त्यांचा. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विकराळ आकृत्या करून लोंबकाळत होते. मध्येच चांदण्या लकलकत होत्या. तेवढ्याच प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होत्या. निशब्द शांतता पसरली होती. निद्रेनं डोळ्यासमोर झापडी घेतली होती. सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली होती. कुणी बसल्या जागी पाय लांबवले, काही देह आडवे झाले. शांत, अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली. ऐका हो वाटेगावकर मंडळी! तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतांना उलट आरोळी दिली. काय म्हणणं हाय? सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा. टेका म्हणून आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही ठार मारला, याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढं येऊ लागला. त्याचबरोबर एल्गार झाला. खबरदार पुढे येऊ नका. भैरू खेकसला. नाही येत, परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हातच्या काकणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळ चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं. 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 सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले.